जायंट किलरची भूमिका पार पाडली। अर्थातच भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमनं नौखा संघ होता, 2 धावांची पेनल्टी सुद्धा मित्रांनो त्यांना दिली होती, तरी सुद्धा मैदानावरती झुंज दाखवली आणि शेवटी सामना खिशात घातला। या मैदानाचे डिपेंडिंग चॅम्पियन ज्यांनी गेल्या वर्षीचा किताब पटकावला होता चॅम्पियनशिपचा, त्या रॉयल स्ट्रायकर शेई संघावरती सर्जिकल स्ट्राईक केलाय आणि हा सामना मैदानावरती जिंकला तो भरत स्पोर्ट्स बेडीसगाव या टीमनं। दोघांचं कौतुक करूयात, जबरदस्त खेळ राहिला रॉयल स्ट्रायकर शेई संघाचा सुद्धा, दोन्ही टीमचं कौतुक करूयात। आणि निश्चित सामन्याचं धावतं वर्णन आपण ऐकत आहात। आमच्या साथीनं समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत दिग्गज समालोचक, बऱ्याच वर्षापासून मराठी समालोचनाच्या माध्यमातून क्रिकेटची सेवा करणारं आमचं लाडकं व्यक्तिमत्व मनोजजी कारवे सर आज आपल्या सेवेशी आहेत। आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे। जाऊया मैदानावरती, बिग फाईट मॅच बरोबर घड्याळामध्ये आपण पाहताय 11 वाजून 2 मिनिटे होत आहेत। 11 वाजून 3 मिनिटांनी पहिला चेंडू पडेल आणि बरोबर 11 वाजून 23 मिनिटांनी आपल्याला इनिंग समाप्त करायची आहे, याची काळजी आपण सर्वजण घेऊयात। सामन्याला होती सुरुवात, पंच दशरथ खुपसे सर साथ देताना पाहायला मिळतील, हेमंत तावडे सर, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात। मॅचला होते सुरुवात, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून संघाच्या वतीनं षटक क्रमांक पहिलं घेऊन शेंद्रून एक्सप्रेस नरेश पाटोळे गोलंदाजी मार्क वरती तैनात, बॅट्समन अक्षय स्ट्राईक वरती। पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी, स्वतः राम पाटोळे प्रयत्न करतायत, दुसऱ्या बाजूने त्यांचे चिरंजीव ओम पाटोळे चेंडूवरती येण्याचा प्रयत्न दोघांनी केला, मात्र दोघांच्या मधोमध चेंडू ड्रॉप झालाय आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर 2 धावांच्या मदतीनं ऑफ द मार्क होतोय अक्षयच्या बॅटमधनं आल्या 2 धावा, धावफलकाचा श्रीगणेशा झालाय। जबरदस्त मॅच, अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून। निश्चित आपण पाहताय स्वतः राम पाटोळे, त्यांचे चिरंजीव ओम पाटोळे, फार कमी वेळा अशी चित्र मैदानावरती पाहायला मिळत असतात। रात्री आमची चर्चा झाली, निश्चितच ओम आल्यापासून मला संधी फार कमी मिळतीये, रामभाऊंनी सांगितलं होतं, मात्र आज काहीशी रणनीती नवीन पाहायला मिळते। फटका चांगला आहे, पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय कव्हर आणि 3 फिल्डर क्षेत्ररक्षण करत असताना मागे धावतायत, मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या पार, रवाना चौकार। कॅप्टन आपण आला असाल, युवा उद्योजक विशालदादा खाडे यांनी पुरस्कृत केलेली टीम आहे आणि त्यांचं मोलाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला सातत्यानं लाभतंय। आपलं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो। यावेळेस पहा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केले, मात्र चेंडूला अडवण्यात अपयशी, एक सिंगल धाव कंप्लीट करतायत अक्षय आणि त्याच्या साथीनं बॅट्समन यशवंत ही जोडी मैदानावरती फलंदाजी करताना पाहायला मिळतीये। षटक क्रमांक पहिलं चालू आहे, पॉवर प्लेची पाबंदी असणारं षटक। 9 क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये आपण पाहताय, 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात। निश्चितच जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल। बाजूबाजूच्या गावातील 2 टीम खेळतायत, अर्थातच आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या 2 संघांच्या दरम्यान चाललेला महामुकाबला। गोलंदाज नरेश पाटोळे, विकेटच्या मागणं अष्टपैलू जितू पाटोळे आपण पाहताय। मॅच रंगेल, इथे पहा मिस टायमिंग, झेलची संधी, सोनं केलं जाईल का आणि पकडलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज यशवंत तंबूच्या आश्रयाला। पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातोय, विकेट मिळाली आहे। 7 या आकड्यावर लागलेला पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमला फलंदाज यशवंत अगदी स्वस्तात बाद झालाय। जबरदस्त मॅच, एकमेकांचे कच्चे दुवे चांगल्या पद्धतीने माहित असलेल्या 2 टीम मैदानात खेळतायत। सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर अक्षय नॉन स्ट्राइक एंड वरती येतोय,
मात्र यशवंत स्ट्राईक वरती आला, त्याला घरचा रस्ता दाखवलाय. विकेट मिळाली आहे. नरेशच्या खात्यामध्ये आलेली पहिली विकेट. 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. पॉवर प्लेचं षटक इथं आपण पाहताय. लेफ्ट हँडेड फलंदाज बॅटिंग करण्यासाठी हार्ड हिटर किरण. इथे चेंडू चांगला टाकलाय. टप्पा खाल्ल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या अगदी समीप जात असताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा, यस इट इज फेअर डिलिव्हरी. मात्र बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी कॉल केलाय. फलंदाजाच्या माध्यमातून रिव्ह्यू कॉल केला आहे. तिसरे पंच अभि सावंत सर आम्हाला जोडले जात आहेत. चेक केलं जाईल. युटीसीचा कॅमेरा अगदी स्वच्छ आणि सुंदर छायाचित्रण टिपण्यामध्ये माहीर असणारी ही वाहिनी. चेक करूयात. रॉयल स्ट्रायकर शेळी संघाचे प्रतिनिधी आपण आयोजन समितीची संपर्क साधा. रॉयल स्ट्रायकर शेळी संघाचे प्रतिनिधी आपण आयोजन समितीशी संपर्क साधा. वाईट बॉल. अंपायर डिसिजन, इट इज अ वाईट बॉल. लेग स्टंपला सोडून हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि निश्चितच या अनुषंगानं तिसऱ्या पंचांचा डिसिजन आपल्याला मिळतोय. हा अवांतर चेंडू. पहा तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. दूध का दूध, पाणी का पाणी. इथे मिस टायमिंग. सुवर्ण संधी. नरेश पाटोळे स्वतः सांगतोय सेफ हँड जेल मी टिपणार आणि फलंदाज माघारी परततोय. लागलेला दुसरा हादरा बॅटिंग करणाऱ्या वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमला. फलंदाज बाद. पहिल्या षटकात आपण आहोत. खिंडार पाडायला सुरुवात केली आहे. टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज बाद करतायत. निश्चितच 30 यार्डची पाबंदी आहे आणि 9 फिल्डर 30 यार्ड मध्ये, 2 फिल्डर सीमारेषेवरती फिल्डिंग करत असताना तुम्ही पाहताय. जबरदस्त मॅच. सुरुवातीला चौकार आला होता. अक्षय नॉन स्ट्राईक एंड वरती आला. त्यानंतर आपण पाहताय 2 विकेट अर्जित केल्या जात आहेत आणि सुंदर कमबॅक आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेद्रून संघासाठी नरेश पाटोळे याच्या माध्यमातून आपण पाहताय. दुसरी विकेट आली आहे. स्कोरबोर्ड स्थिरावलंय 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. निश्चितच या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे टॉप ऑर्डरच्या फलंदाजांचं उद्दिष्ट असतं. या अनुषंगानं मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना रोखण्याचं काम गोलंदाज करत असताना 2 विकेट आल्यात. स्कोरबोर्डवरती 8 धावा. चला स्पीडअप करा. बॅटिंग करण्यासाठी नारायण येतोय. संघाचा अतिशय हरुन्नरी खेळाडू लेफ्ट हँडेड. इथे पुन्हा एकदा स्लोवर वन पायावरती आदळला अपील करतायत. निश्चित आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट होईल. लेगबाईचा इशारा या ठिकाणी आपण पाहाल तर लेगबाईची विकेट नाहीये. एलबीडब्ल्यूची विकेट नाही. या अनुषंगानं या ठिकाणी आपण पाहताय तर एक सिंगल धाव लेगबाईची येते. युवा उद्योजक आणि आमचे तरुण मित्र साकेतजी झुंजारराव सरांच्या माध्यमातून आमच्या समालोचन कक्षासाठी कारवे सरांसाठी आणि आमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपल्या शुभेच्छांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. साकेत झुंजारराव सर आणि त्याचबरोबर श्रेयसदादा वेखंडे, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या या दमदार आयोजनाला साकेत झुंजारराव यांच्या वतीनं लाख लाख सलाम येत आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 2 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. नारायण आणि अक्षय ही आघाडीच्या फलंदाजांची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. इन ॲट नंबर 4 नारायण आलाय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती इथून पाहायला मिळेल. पहिल्या षटकात 9 धावा जमवल्यात. निश्चित इथून कशा पद्धतीनं डाव पुढे घेऊन जातील, कशा पद्धतीनं डावाला आकार देतील, कशा पद्धतीनं धावा सजवल्या जातील, स्कोरबोर्डला आकार दिला जाईल. लिजेंड खेळाडूंचा भरणा असणारा संघ एका बाजूला आपण पाहताय आई गावदे स्पोर्ट्स क्लब शेंद्रून आणि दुसऱ्या बाजूनं ताकदवर यंग ब्रिगेड वीरा स्पोर्ट्स नडगाव. चला स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय जितू पाटोळे येत आहेत. निश्चितच एक जबरदस्त वेगवान गोलंदाज, ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. दुसऱ्या षटकाची जबाबदारी राईट मोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार नारायण.
पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची सुवर्ण संधी आणि सीमारेषेचा चित्ता चेंडूच्या खाली सतीश पाटोळेनं टिपलाय झेल. संपलाय खेळ. बॅट्समन नारायण बॅक टू द पॅव्हेलियन. कार्तिकी आंगल्या स्पोर्ट्स दसई आणि के के स्टार ठुणे दोन्ही संघांना विनंती आहे, आपण आला असाल प्रतिनिधी आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झाली आहे. जितू पाटोळे गोलंदाजी मार्कवरती शेंद्रून एक्सप्रेस आणि पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट अर्जित केली आहे. ज्या नारायणकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतात, जो नारायण संघामध्ये निश्चितच बॅकबोनची भूमिका पार पाडत असतो, त्या नारायणला अगदी स्वस्तात बाद केलंय. 9 या आकड्यावरती लागलेला तिसरा हादरा आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमला. जबरदस्त गोलंदाजी, फिल्डरची साथ मिळतीये. या अनुषंगाने तुम्ही पाहाल तर एक अनुशासित क्रिकेट मैदानावरती पेश होत आहे. चला स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ आपण खर्च करू नका मित्रांनो. कमबॅकची गरज, बॅट्समन उद्देश आलाय, त्याला एक चांगला उद्देश ठेवून बॅटिंग करावी लागेल. जितूचा हा चेंडू मिस टायमिंग. राम पाटोळे चेंडूच्या खाली, झेल ड्रॉप. सोप्पा झेल ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच, हे सोपं सूत्र असतं आणि टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना अशा प्रकारे जीवनदान जर द्याल तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. निश्चित आपण पाहताय जीवनदान मिळालंय आणि एका धाब्याची भर धावफलकाला घालतायत. 3 गडी बाद 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. जितू पाटोळे गोलंदाजी मार्कवरती आगीचे निखारे फेकतोय. वेगवान तेज तरार, राईट अमोर द विकेट. इथे पहा पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती आला नाहीये. चांगल्या पद्धतीनं चेंडू एक्झिक्यूट केलाय. सरळ पायावरती आदळत असताना कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेडा ठोकणारी ही गोलंदाजी आपण पाहताय. जितू पाटोळे आई गावदेवी शेंद्रून संघासाठी ओव्हर नंबर 2चं षटक या ठिकाणी हाताळत असताना 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे, 1 विकेट आली आहे. इथं पहा अक्षयनं खेळलेला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं उडवलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, पाठलाग चालू आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान, जबरदस्त आउटफील्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. संघर्षाचा शंखनाद, चौकार. एका बाजूने विकेट जात आहेत, मात्र मैदानावरती अक्षय खऱ्या अर्थानं खिलाडीची भूमिका पार पाडतोय. झुंजार खेळाडू आहे, मैदानावरती टिचून उभं राहायचं आणि निश्चित आपल्या संघासाठी तारणहाराची भूमिका पार पाडायची, ही अक्षयची खेळी आपण नेहमीच पाहिली आहे. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, जबरदस्त बॅटिंग. इथं सुद्धा फटका चांगला, बॅकफुटला जाऊन पंच केलंय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येऊन अडवण्याचा प्रयत्न करतोय. गॅप सिलेक्शन प्रॉपर. अक्षयच्या बॅटमधून आलेला हा खिलाडी, स्ट्रोक, चौकार. गरज आहे आणि ही गरज भागवण्याचं काम तो करतोय. समोरून वेगवान, अनुभवी आणि विध्वंसक गोलंदाज जितू पाटोळे, तितकाच चाणाक्ष फलंदाज आपण पाहता बॅटिंग करत असताना अक्षय वेगाचा वापर करतोय आणि निश्चितच 2 चौकार या ठिकाणी वसूल केलेत. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज केलंय. जबरदस्त फटका, शॉर्ट फाईन लेगला बीट केलंय. दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा दमदार चौकार.
मनीष दादा खाडे यांच्याशी संपर्क साधा. आदेश खाडे आपण कुठं असाल तर मनीष खाडे सरांशी संपर्क साधा. 2 षटकं संपली आहेत. या ठिकाणी आपण पाहताय धावफलकावरती 11.00 ची सरासरी 22 धावा 22. 3 गडी बाद 22 धावा. एका बाजूने विकेट जात आहेत. पत्त्याचा बंगला कोसळावा अशा पद्धतीने निश्चितच विकेट जात होत्या नडगाव टीमच्या. मात्र दुसऱ्या बाजूने अक्षय मैदानावरती खऱ्या अर्थानं खिलाडीची भूमिका पार पाडतोय. चला आपण जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो. गोलंदाज ओम पाटोळे गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. राम पाटोळे यांचे चिरंजीव गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. ओम पाटोळेच्या खांद्यावरती जिम्मेदारी. युवा गोलंदाज यंगस्टर खेळाडू आहे. निश्चितच इंट्रोड्यूस केला जातोय. तिसऱ्या षटकासाठी तयार होतोय. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल. स्ट्राइक वरती बॅट्समन तयार. बॅट्समन उद्देश. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ ऑफ साइडला शफल झाला. ऑन साइडला दिलाय तडाखा. फाईन लेगला क्लिअर करत असताना चेंडू दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर चौकार. दर्जेदार पाहायला मिळालं. नरेश पाटोळेनं विध्वंसक गोलंदाजी केली होती. जितू पाटोळेनं सुरुवात सुंदर केली. सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती रोखून ठेवलं होतं. मात्र त्यानंतर 3 चौकार आल्यानंतर मोमेंटम शिफ्ट होत आहे. 26 धावा धावफलकावरती. ओमला कमबॅकची गरज. यावेळेस ओव्हर पिच फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर जबरदस्त फटकेबाजी. क्लासिकल ड्राईव्ह चौकार. सलगचा हा 5वा चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग. अक्षयच्या बॅटमधनं सलगचे 3 चौकार. इथं आपण पाहताय उद्देशच्या बॅटमधनं सरळ 2 चौकार येत आहेत. ओम यावेळेस पहा जबरदस्त फटका पुन्हा एकदा. फिल्डर वेगवान आउटफील्ड असल्या कारणानं वेगानं जाऊन अडवण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा कंप्लीट झाल्या. सुंदर फिल्डिंग. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा येतील स्कोअरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 32 धावा स्कोअर कार्ड वरती. चांगल्या पद्धतीने इथून मात्र आपण पाहिलं तर रणनीती आखली आहे. एका बाजूने अक्षय खेळतोय अजूनही नॉट आउट. 7 चेंडू फेस केलेत. 19 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय उद्देश 4 चेंडू फेस केलेत. 11 धावा त्याच्या माध्यमातून. चांगली मॅच. तिसऱ्या षटकात आपण आहोत. 32 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती. ओम पाटोळे थोडासा मागडा. इथून चांगला चेंडू त्याला फेकावा लागेल. वेगवान. वेगासाठी नक्कीच ओळख आहे आणि तीच ओळख इथं दाखवत असताना गुडलेन स्पॉटच्या आसपास चेंडूला पिच केलं. थोडंसं खाली ठेवलं. ऑफस्टिकच्या बाहेर. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. डॉट. चांगली सुरुवात. कमबॅक करायला सुरुवात केली आहे. राईट अमोर द विकेटनं पुन्हा एकदा तयार. के स्टार्स ठुणे वेलकम. ठुणे एक्सप्रेस जगनदादा वेखंडे आणि त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. तिसरा षटकाचा हा पुढचा चेंडू. यावेळेस मिस टायमिंग. आता तरी पकडा. मुलानं चेंडू टाकला आणि पप्पांनी झेल पकडलाय. फलंदाज बाद लागलाय हा
चौथा झटका. धावफलकावरती आहेत 4 गडी बाद 33. ओमचं खातं या ठिकाणी खोललंय. नक्कीच आपण पाहताय तर राम पाटोळे स्वतः त्या ठिकाणी गलीमध्ये उभे होते आणि निश्चितच हा झेल टिपलाय, चांगल्या पद्धतीने टाकलाय आणि कमबॅक केलं. आक्रमक भूमिकेमध्ये बॅटिंग करत होता बॅट्समन उद्देश आणि त्याच्या साथीनं अक्षयला इथून माघारी पाठवलंय. 3 षटकं संपली आहेत. 11.00 ची सरासरी, 33 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर वेगवान कशा पद्धतीने धावा बनवाव्यात यासाठी नडगाव संघ प्रयत्न करेल, तर दुसऱ्या बाजूनं या षटकावरती कमांड मिळवून चांगल्या पद्धतीने इथून धावा रोखल्या जातील का यासाठी अशोकला पाचारित केलंय. जबरदस्त व्यूहरचना करतायत. चला स्पीडअप करा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. धावफलकावरती 33 धावा. अशोक निचिते शेवटच्या चौथ्या डेथ ओव्हरची भूमिका. पहिलाच बॉल इन्फॉर्म उद्देशसाठी जबरदस्त चेंडू ऑफसाईडला अगदी शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि या अनुषंगाने आपण पाहताय हा निर्धाव चेंडू इथं संपन्न होतोय. संमिश्र राहिलेला हा खेळ अद्यापपर्यंत आपण पाहू शकताय. 33 धावा धावफलकावरती जोडल्यात, मात्र दुसऱ्या बाजूने 4 विकेट सुद्धा मिळवल्यात. शेवटच्या षटकावरती जर कमांड राहिली शेंद्रून टीमची तर मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक पाहायला मिळेल. यावेळेस ओव्हर पिच दे धमाका, गगनभेदी, गगनचुंबी नडगाव ब्रँडेड षटकार. कभी बाजी इधर कभी बाजी उधर, टिट फॉर टॅट. पहिला डॉट, त्यानंतर उत्तर दिलंय, षटकार ठोकलाय. अशोकच्या विरोधात उद्देशनं 8 चेंडू आणि 18 धावांवरती खेळतोय आणि उद्देश इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा कमबॅक, शॉट ऑफ लेंथ. थोडासा आखडता चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा रडारपासून दूर ठेवला, टप्पा खाल्ल्यानंतर उंची कमी ठेवली, सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. डॉट येतोय. संमिश्र राहिलेले हे षटक आपण पाहताय. पहिला डॉट, त्यानंतर षटकार, इथं डॉट. मॅच अशीच पाहायला मिळेल, रफ अँड टफ. यावेळेस फुलर लेंथ अगदी समोर पिच केलं, ऑप्शनच्या बाहेर. वाईड यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू नक्कीच यशस्वी करत असताना बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं. डॉट आलाय. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर गोलंदाजी अतिशय सुंदर राहिली आहे. चेंडू तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीन वरती. जबरदस्त गोलंदाजी अशोक निचिते. षटकातील 2 चेंडू शिल्लक. राईट आर्म राऊंड द विकेट. इथं पहा फटका खेळलाय, मिस टायमिंग. झेलची सुवर्ण संधी. नरेश पाटोळे प्रयत्न करतायत, मात्र निश्चितच दूर राहिलेला चेंडू निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकलं ते 41 या आकड्यावरती. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या एका चेंडूवरती किती धावा जमवतील हे आपल्याला पाहायचंय. चांगली मॅच. 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचं मानस होतं आणि 41 झाल्यात. इथे लाईन चेक केली जाईल. पंचांनी दंडित केलंय. यस, इट इज व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना दशरथ खुपसे सर. व्हाईट बॉल येतोय. एकंदरीत 42 धावा. गोलंदाजाचा रनवे तुम्ही पाहताय अगदी अनऑर्थोडॉक्स. नरेश पाटोळेला सुद्धा तुम्ही पाहिलं अशाच पद्धतीनं काहीसा रनअप तुम्ही पाहताय. आता अशोक निचितेला पाहायला मिळतं. यावेळेस पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे. मिस टायमिंग. खराब फिल्डिंग. डोक्याला हात लावलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. 4.
साठी या पूर्वार्ध संपलाय. 4 षटकांचा खेळ पाहायला मिळाला. बनवल्या 46 धावा आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव या टीमनं आणि पुन्हा एकदा 47 धावांचं आव्हान. आज मनोज सर 46-47 ही फिगर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतीये मैदानावरती. नक्कीच एक बिग फाईट द्वंद्व. आजूबाजूच्या गावातील दोन एकमेकांचे कच्चे दुवे माहीत असणाऱ्या टीम मैदानात खेळतायत. मोठं द्वंद्व सादर होईल आणि जशी सामन्याला सुरुवात होईल द्वितीय सत्रामध्ये निश्चित आपण आवाज ऐकाल. सामन्याला रंग भरतील मनोजजी कारवे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सोमनाथजी खाडे सरांचा आपण आवाज ऐकला. अगदी कडक पहाडी आवाज आणि मागच्या 5-6 वर्षांपासून जबरदस्त प्रगती खाडे सरांची. जवळपास आम्ही 1-2 वर्षाचा फरक असेल एकत्र सुरुवात केलेली आहे, परंतु खाडे सरांची सुद्धा त्यामागील फार मेहनत पाहायला मिळते आणि आताच्या क्षणाला ते फार मोठ्या स्पर्धासुद्धा कव्हर करत असतात. स्पष्टोक्ती अगदी शब्दांचं उच्चारसुद्धा अगदी नीट आणि नेटकं खूप छान वाटतं. खाडे सरांच्या सोबत कुठल्याही टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री करायला आणि साथ देण्यास खूप मजा येते. कीप इट अप खाडे सर. यू आर राईट गोईंग. तर प्रेक्षक पहिली इनिंग समाप्त झाली. आपण पाहिलं या सामन्यामध्ये चढ उतार बरेचसे पाहायला मिळाले. दोन्ही पण चांगले संघ आहेत. आजूबाजूच्या गावातील संघ आहेत. आजूबाजूच्या गावातील असल्यामुळे एकमेकांच्या उणीवा जाणीवा प्लस मायनस वीक पॉईंट सर्व काय परिचित असलेले संघ. तसं पाहता आधीच्या सामन्यात सुद्धा 27 धावा उभ्या झाल्या होत्या आणि 48 धावांचं आव्हान एक चेंडू राखून पार पडलं. म्हणजे ह्या मैदानामध्ये नियर अबाउट 4 षटकामध्ये 50च्या आसपास गाठणं प्रत्येकाला इथे शक्य होत आहे. ह्या सामन्यात सुद्धा 46 झाल्या आणि 27चं आव्हान आहे. 19-20चा फरक असं म्हणूया आपण. माऊली मेन्स कलेक्शन आम्ही देतो 100% क्वालिटी. जय मल्हार बँजो अँड डीजे पथक. तानाजी शिरोश यांना कॉन्टॅक्ट करा. गाडी भाड्याने मिळेल. इनोवा तन्मय भेरे कॉन्टॅक्ट करा. वाहन फार महत्त्वाचं असतं लांब लांब जाण्यासाठी. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत. आसिफ भाई मंडप डेकोरेटर्स अँड डीजे सर्व्हिस. प्रोप्रायटर आसिफ शेख. प्रोप्रायटर दिलदार शेख. ठिकाण मुक्काम दसई. आणि दसईचा संघसुद्धा इथे आलेलाच आहे. टॉससाठी पुढच्या सामन्यासाठी टॉस करण्यासाठी या. तुम्हाला इनिंग ब्रेकमध्येच यायचं आहे. कार्तिकी अंगल्या स्पोर्ट्स दसई विरुद्ध के स्टार ठुणे. आस्था स्पोर्ट्स खेळणार आहे. नामकरण असे ते आस्था स्पोर्ट दसई ही टीम कार्तिकी अंगला स्पोर्टच्या नावाने खेळणार आहे अशी माहिती मिळाली. ठीक आहे. तसं पाहता म्हणतात ना की नाम में कुछ नहीं काम ऐसा करू की नाम बन जाए. परंतु प्रत्येकाला आवड असते ते सुद्धा योग्यच आहे. इथे 27 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी आली सुद्धा मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान. आई गावदेवी शेंदूर विरुद्ध आई गावदेवी वीरा स्पोर्ट्स नडगाव. नडगावची बॅटिंग झाली प्रेक्षको. पहिली इनिंग समाप्त झाली आणि 46 धावा उभ्या केल्यानंतर 47चं आव्हान. पप्पू आणि ओम पाटोळेस कशा प्रकारे पेलतील त्यांच्याकडे अगदी मोठा अनुभव आहे रामजी पाटोळे साहेबांचा. चांगले कोचिंग सुद्धा देत असतीलच याबद्दल कुठलीही शंका नाही. बघायचं आता आपल्याला शेंद्रून संघ कशा प्रकारे नडगावला तोड देणार आहे. हेमंत सरांचा कॉल. लेट्स प्ले. शो द गुड गेम. लेट्स फाईट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. टप्पा पडला थोडासा आउट स्विंग आणि फ्लाय झाला चेंडू. आडव्या बॅटनी तिथे फटका सजवण्याचा प्रयत्न. रिप्ले बघा UTCच्या माध्यमातून लगेचच. क्लिअरिटी प्युरिटी क्वालिटी असं सादरीकरण UTC. जबरदस्त त्यांचं सुद्धा. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते करेक्शन करतात. स्कोअरमध्ये लगेचच बदल करतात. इथे बदल पण झाला मैदानामध्ये. स्लाइस बॅट केली आणि बॅटची पातळ कडा घेऊन चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला. पहिला धक्का लागतोय या ठिकाणी शेंद्रून संघाला. तगडा विकेट डाऊन. ओम परततोय. पप्पू माफ करा पप्पू बाद.
स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे यांच्या कार्याला उजाला देण्यासाठी कार्य फार महान ज्यांच्या माध्यमातून होऊन गेलं. कार्य असं करायचं की अजरामर झालं पाहिजे आणि म्हणून तर त्यांच्या कार्याला, त्यांनी केलेल्या कामांना, त्यांनी केलेल्या सेवेला सलाम देण्यासाठी, त्या सेवेची स्मृती करण्यासाठी त्यांच्या नावाचा इथे उजाळा करणं गरजेचंच आहे. कोणाला असं वाटणार नाही की एखाद्याने चांगलं कार्य आणि त्याचं नाव घ्यायचं नाही आहे. ज्याने खरंच मोठं कार्य केलं त्याचं नाव आपण कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही आहे. ठुणे आणि दसई टॉससाठी या प्लीज. फार मोठं कार्य स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब ज्यांना आवडीने म्हणत असायचे. खाडे स्मृती आपण चषक इथे आयोजित केलेला आहे अनेक वर्षांपासून आणि 2025चा हा क्रिकेटचा तो महासोहळा आपण अनुभवतो. आजचा 5वा दिवस. एक विकेट समाप्त झाली. जितू आलाय. पप्पूच्या जागेवरती बॅट खूपच दूरवरून स्लाइस केली होती. अवे फ्रॉम द बॉडी फटका मारण्याचा प्रयत्न, कधी पण चेंडूच्या मेरिटपर्यंत पोहोचता आलं पाहिजे, चेंडूच्या रेषेत पोहोचता आलं पाहिजे. जसं चेंडू आहे तसा फटका खेळता आला पाहिजे. तुम्ही ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला मारणं फार जोखमीचं असतं. हो 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 हो, काय टर्न, जबरदस्त इथे कटर. टप्पा लेग स्टिकला पडला आणि चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून निघाला. क्या बात आहे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट जात असताना अशा प्रकारे फिंगर रोल करतो, मनकाटाचा वापर करतो, खांद्याचा छान पद्धतीने रिलीज करताना वापर करतो आणि बघा काय रिलीजिंग आहे. छान, अगदी मोठमोठ्या फलंदाजाला बीट करू शकेल असा चेंडू. विकेट किपरला सुद्धा वाचता आला नाही. चेंडू त्याच्या पुढ्यात पडला. थोडासा चेंडू निसटला हातातून. एक विकेट प्राप्त केल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे नडगावची. रामजे पाटोळे मार्गदर्शित संघ पाहतोय आपण, जो आता धावांचा पाठलाग करतोय. 47चं आव्हान आहे. पप्पू बाद झाला. ओम पाटोळे आहे. जितू खेळतोय आता. स्ट्राईकला जितूने उडवलाय. हाफ वॉली उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रेक्षकांकडे जात असताना पंचांचा कॉल आहे. इट्स 4 रन 4 रन्स.
खूप छान ऑपरेटिंग करतायत सर आपण. मस्त पद्धतीने रिप्ले वारंवार दाखवत आहेत. कॉमेंट्रीला पण ते एक पुरवठा असतो आपल्याला बोलण्यासाठी. गाणं संपल्यानंतर गरजेचं असतं. छान अगदी कव्हरिंग आणि त्यांना माहिती आहे सगळं की कोणत्या टायमिंगला काय पाहिजे. इथे टायमिंग जबरदस्त समोर खेचलाय आणि बघा हो 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 काय प्रयत्न केला. हो माय गॉड क्या बात आहे. दोघांनी प्रयत्न केला आणि अक्षरशः बहुतेक बाउंड्री लाईनला आदळला की काय असं पाहायला मिळतंय. पंच सांगतीलच परंतु बघा सिक्सर आहे, सिक्सर आहे. दॅट्स इट. थोडंसं स्टेज करणं गरजेचं होतं परंतु मानसिकता अशी होती की फक्त ढकलायचा होता. हे झेल पकडले जातात. आठवतं ना सूर्यकुमार यादवने पकडलेला झेल. आधीच्या काळामध्ये ऑस्ट्रेलियावाले पकडायचे, आफ्रिकेवाले पकडायचे, पण आता इंडिया सुद्धा कमी नाहीये. आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे झेल लिल्या पकडले जातात. ठीक आहे अवघड होता परंतु सोपा करायचा होता. तसं क्रुशियल मोमेंट होता इथे. 17 धावसंख्या. हो बॅटची कडा आणि तिथे विकेट किपरच्या मागे सुद्धा झेल सोडलाय. आता मात्र तुम्ही जीवनदान 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 देताय. ते आधीच मी उल्लेख केला की जीवनदान देऊ नका, सामना तुम्हाला सोडावा लागेल. तीच पुनरावृत्ती झाली मागच्या सामन्याची. मागच्या सामन्यात सुद्धा लागोपाठ 3 चौकार आले होते. इथे पहिल्या 2 चेंडूमध्येच 10 धावा आल्या आणि आता अजून 2 धावा इथे पार केल्या जितूने. जितूमध्ये जीत दडलेली आहे. जीतना पडेगा. आणि खरंच फिल्डिंगची फार मोठी चुकी आहे. फिल्डिंग करण्याची चुकी आहे. धावा चांगल्या केल्या परंतु फिल्डिंगची साथ मिळत नाहीये. फुलटॉस लोअर होता, लॉफ्ट केला ऑन साईडला. पुन्हा एकदा तिथे मिड विकेट अनस्क्वेअरच्या मध्ये उंच उडी घेऊन कव्हर तर केला. फेकी पण चांगली झाली परंतु त्या दरम्यान व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी मथुरच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. फार धावा महत्वाच्या आहेत. षटकार चौकार 2 डबल मस्त पद्धतीने जितून येते. हल्ला बोल सुरू केला आणि अगदी डोक्याने खेळतोय. जशी गरज आहे त्यानुसार इथे जितू धावांचा पाठलाग करतोय. धावसंख्या पोहोचवली. लकी आकडा 21 वर 1 21. फुल टॉस. ओ हो हो एन कॅश करता आला नाही. जमीच्या साह्याने ढकलून दिला. ड्राईव्ह केला. फॉरवर्ड स्लेगचा फिल्डर वेग येईपर्यंत. आता मात्र जितू सिंगलवरती समाधान मानतोय परंतु आपली कामगिरी 5 चेंडूमध्ये छान बजावली आहे. 15 धावा कुठल्या आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये जितून. चौकार षटकार 2 डबल 1 सिंगल. आणि सामन्याचे चित्र बदलेल का ते बघायचं. हा चेंडू फार महत्वाचा. मागच्या सामन्यात सुद्धा शेवटच्या चेंडूवरती चौकार लागला होता आणि त्यानंतर आक्रमण अजून राहुल आणि अभिने केलं होतं. इथे सुद्धा जोडी जमली आहे. ओम पाटोले म्हणजे रामजी पाटोले यांचा सुपुत्र. वडिलांचा वारसा आहे. वडील म्हणतात की राम आल्यापासून मला चान्स कमी मिळते, गरजेचं आहे. पप्पा तुम्ही कमी खेळा, आता मला जास्त खेळायचं आहे. पण आता रामनी ते ओमनी करून दाखवायला पाहिजे. येस येस पप्पा कहते हैं बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक. निकाल दिया छक्का. वाह हक्का बक्का जबरदस्त छक्का ठोक दिया ठोकोड़ी से. तब्बल 21 धावा कुठल्या आणि काय छान पद्धतीने लॉफ्ट केलं होतं. लॉफ्ट ऑन ड्राईव्ह. चेंडू इतकाही खराब नव्हता. त्याला हाफ वॉली घेतलं आणि बॅटचा स्थान सुरेख होता. बॉडीचा बॅलन्स छान होता. बॅकफुटला थोडासा गेला. चेंडू रडारमध्ये मिळाला अगदी बॉडी लाईनला आणि उडवला. राम पाटोले साहेबांनी शिकवलेले धडे इथे ओम पाटोले साजरीकरण केले आणि आपल्या संघाला आवश्यक त्या धावा इथे कुठलेल्या आहेत. 28 धावसंख्या झाली आहे. पहिल्या षटकात 7 आणि 21 आता जोडल्या गेल्या. तब्बल 21 धावा. षटकार चौकार 2 डबल सिंगल आणि सिक्सर. ओम पाटोलेचा 72 सिक्सर. जबरदस्त. बेटा हमारा बड़ा नाम करेगा, पापा कहते हैं बड़ा काम करेगा. आणि पापाने शिकवलेले धडे त्यांनी गिरवायला सुरुवात केली आहे. म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात आणि त्यांनी दाखवून दिलं की मी राम पाटोले यांचा सुपुत्र आहे. मी सोडणार नाही. एका बाजूला जिथून निबंध लिहितोय, मी एखादी कविता लिहून बघणार आणि त्यांनी सुरुवात सुद्धा केली आहे. 12 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. आई गावदेवी विराट स्पोर्ट्स नडगावने 46 धावा केल्या आणि आई गावदेवी माता इथे म्हणत दोन्ही पण आई गावदेवी माता
प्रसन्न होत असताना शेंद्रून संघ इथे थोडासा वरचढ झालाय, परंतु या षटकात बघायचं आहे काय घडेल. विकी षटक हाताळतोय, शॉट ऑफ लेंथ होता तिथे टर्न केला, कमरेच्या जवळून चेंडूला अगदी टर्न केलं, बॅकवर्ड स्ट्राईकला फिल्डर वेगाने धावतोय, फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली आहे. एका धावेचे समाधान मानावं लागतंय जितूला. आणि ओम पाटोले आता स्ट्राईक एंडला. 21 धावा मागच्या षटकात कुठल्यानंतर अगदी कॉन्फिडन्स लेवल वाढलं गेलंय ते दिसतंय आपल्याला बॉडी लँग्वेजने. समजदारीने खेळतायत, चेंडू जसा येतो तसं टर्न करतायत, हेरा फेरी करत नाहीयेत, हाराकिरी करत नाहीयेत. 11 चेंडू शिल्लक, 18 धावांची गरज. नडगावसाठी विकेटची फार गरज आहे. ही जोडी फोडावी लागेल, हा सुखाचा संसार उद्ध्वस्त करावा लागेल. चेंज ऑफ पेस आणि तो प्रयत्न केला होता इथे गोलंदाजाने, चांगला चेंडू हाताला पडतो तिथे शॉट, मिड विकेटला कोणी नाही आणि तिथे विकेट किपरने संधी गमावली आहे. रेनावरची संधी चालून आली होती परंतु थ्रो तिथे गॅदर करू शकले नाहीयेत. स्वतः गोलंदाज गेले होते वेगाने विकी तिथे, परंतु तितक्याच वेगाने आवेग 2 धावा कंप्लीट केल्या. ओम पाटोळेने आपल्या संघाला अगदी पुढे घेऊन चाललाय. धावसंख्या पोहोचवलेली आहे 31 वर. 31 ऑन द बोर्ड. बघा तो क्लायमॅक्स रन बॉल ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट पाहायला मिळतो तिथे आपल्याला. थांब डीजे पण अगदी उत्साहित झालाय बघा. असतं असं असतं. आनंदाचे इथे डोहाळे फवारे उडतायत मैदानामध्ये. पुन्हा त्या चेंज पेस टर्न सुद्धा झाला होता चेंडू लेग पंचांच्या हेमंत सरांच्या बाजूने, दसरथ सरांच्या बाजूने चेंडू अगदी काटा बदलतोय, चेंडू सुद्धा नाचवतोय, फिरवतोय. 1-1 भटकावं लागतंय चेंडूसाठी आणि धावा इथे वेगाने लुटतायत राम पाटोळे. धावा 2 पुढे सरकत असताना धावसंख्या ओम पाटोळे. राम सरांचंच नाव येतंय, जय श्रीराम. राम म्हणजे प्रत्येकाच्या मुखावरती आलंय. 22 जानेवारी 24 पासून विसरणार नाही. 500 वर्षाची वाढ बघितली होती आपण, म्हणून तर राम येणारच. हे राम आणि ओम नमः शिवाय. ओम पाटोळे खेळतोय 12 वर, जितू 21 वर. 21 बघा 9 चेंडू शिल्लक, 14 धावांची गरज. हे 3 चेंडू अगदी सुरेख टाकावे लागतील गोलंदाजाला. धनेश आहे, विकी नवे, माफ करा. उद्देश हो 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 फॉलिंग स्वीपचा प्रयत्न इथे. सरळ बॅटनी फटके मारणं जमते तर मग अशा प्रकारे काही गरज नाहीये, कारण छान तुम्ही आधी फटकेबाजी केली, पण तू इथे एक वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता ओम पाटोळेने. चेंज ऑफ पेस करतोय, बॅकअप हँडचा वापर छान करतोय गोलंदाज. ज्याचा उद्देश पाहिला आपण, तो सुद्धा जिंकण्यासाठी आलाय, नडगावसाठी प्रयत्न करतोय. डॉट चेंडू काढला बऱ्याच वेळानंतर. 33 वरती 1, 14 पाहिजेत 8 चेंडूंमध्ये. शॉट ऑफ लाईन, कडक शॉट, विराट कोहली स्टाईलचा मनगटी फटका लगावलाय आणि फ्लॅट शॉट जात असताना फिल्डरच्या डोक्यावरून फ्लॅट सिक्सर. मॅचेस विन्स द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सुद्धा झेल होऊ शकला असता. तुम्ही अशा झेलला पकडणार तर कसा मिळणार. सोपं काही नाही जगामध्ये राहिलं मित्रांनो. अवघड ते सोपं करावं लागतं आणि सोपं ते साध्य करावं लागतं. तसं होत नाही. षटकाराला पुन्हा एकदा कडक शॉट, पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. सुमार, क्या बात आहे. फिल्डिंग सुमार आणि बॅट्समन घेतोय ओम पाटोळे. समाचार लाजबाब स्वर्गीय विठ्ठलराव खाडे स्मृती चौकार. हेमंत सर सिक्सर दिला. ओके सिक्सर आहे. आपण चला रिप्ले बघूया. असं वाटलं की आपण गॅप मधून टप्पा पडला की काय. नाही हो, खूपच लांब आहे. सिक्सर. आणि आता बघा काय झाले दुर्दशा. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. पहिल्या षटकात 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 21 आणि आता या षटकामध्ये बेटा किती घेतल्या, तब्बल 17 धावा. 17 धावा. कुठलं जोडी तुटत नाही, फुटत नाहीये. जितू आणि ओम पाटोलेने पूर्णपणे संघाची सूत्र आपल्या हातात घेतली आहेत. आता थांबवणं कठीण झालंय, अवघड झालंय. फार मोठं नाव नडगावचं, फार मोठं नाव शेंद्रूंचं. दोन्ही बलाढ्य संघ, परंतु म्हणतात ना की
तुम्ही चालू स्थितीमध्ये 1% फक्त सरस जरी कामगिरी केली तरी सुद्धा तुम्ही वरचढ संघाला पाणी पाजू शकता. जसं आधीच्या सामन्यामध्ये शेई संघाला इथे नामोहरित केलं बेडीसवाडीने, बेडीस गावने. साधारण संघाने अनन्यसाधारण संघाला पाणी पाजलं, असं होऊ शकतं, तो प्रयत्न केला पाहिजे. आता चमत्कारिक बॉलिंग झाली, काय मिरॅकल्स केले तरच परत येऊ शकतात, अन्यथा विजयाकडे वाटचाल करतोय आई गावदेवी शेंद्रून संघ. 6 चेंडू 2 धावांची गरज. विकेट 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 गरजेचे आहेत, पण तो किती झेल सोडले, त्याच्यामुळे तुम्हाला इथे विजयश्री खेचून आणणं फार अवघड आहे. जगामध्ये अशक्य काही नाहीये. आणि इथे बघा शक्य झालं सुद्धा. टर्न केला, लेग फ्लिक तिथे पाहिला आपण फुल टॉसला. छान पद्धतीने अगदी गतीचा वापर करून पेस दिलं, बॅटचा फक्त पेस दिला आणि छान पद्धतीने लेग लान्स करून जितूने हा शिक्कामोर्तब केला. विजयश्री खेचून आणली. 5 चेंडू राखून इथे विजय संपादन केलेला आहे. आपलं अभिनंदन रामजी पाटोळे चंद्रून संघ आणि कौतुक आपलं नडगाव संघ. आई गावदेवी माते की जय. यस सर. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ज्या व्यक्तिमत्वाचं शुभागमन आम्हा सर्वांसाठी प्रार्थनीय होतं, ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि बिरवाडी ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन किनवली परिसर आणि संपूर्ण परिसराच्या क्रिकेटसाठी मोलाचं सहकार्य योगदान देणारं व्यक्तिमत्व, दिवस रात्र तरुणांच्या पाठीशी उभं राहणारं आमचे वडील बंधू किनवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष किशोरदादा विशे यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतोय, आपण सन्मानपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. नो डाऊट ओमने बॉलिंग सुद्धा सुरेख केली.